अखिल जगस्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। कोण आहेस तू? राजा हिमावन आणि राणी मेनावती यांची कन्या गंगा। राजा हिमावत सारखा तुझा देखील मृत्यू समीप आला आहे तर अन्यथा बंधूंनो, आता आपण इथून जाण्यात इष्ट आहे। शुभम भवतु। हे प्रभू, आपण त्या दैत्यांपासून आमचे प्राण वाचवलेत आणि तुम्ही ह्या शक्तिपीठाचं रक्षण केलं। हिमावन, हे कार्य सोपं नव्हतं, ते तू करून दाखवलंस। प्रभो, आपला आशीर्वाद आहे म्हणूनच तर हे झालं। मी तर फक्त माझं कर्तव्य करत होतो, पण एका वेळी माझ्या मुलीने गंगेने देखील दैत्यांबरोबर युद्ध केले। मला आता जायला हवं। हे प्रभो, आपण कृपावत्सल आहात, नेहमी भक्तांचं कल्याण करता। आज आमची एक विनंती आहे। आज आपण या स्थानी आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी प्रभू। नारायण नारायण। श्री महादेवांच्या आगमनामुळे तारकासुराचे तिन्ही पुत्र तिथून निघून गेले। भयभीत होऊन त्यांनी पलायन केले होते। श्री महादेवांच्या क्रोधापुढे त्यांचा काय निभाव लागणार होता? होय देवी,
आणि त्या क्षणी देवी गंगा यांनी श्री महादेवांना तिथे थांबण्याची आणि त्यांची स्वतःच्या हाताने सेवा करण्याचे भाग्य मिळवण्याची विनंती त्यांनी श्री महादेवांना केली. अर्थातच श्री महादेवांनी ही विनंती मान्य केली आणि तिथे शक्तीपीठाची स्थापना करून ते तिथे ध्यानस्थ बसले होते. आपल्या हातून श्री महादेवांची सेवा व्हावी म्हणून राणी मैनावती आणि देवी गंगा या श्री महादेवांच्या भोजनाची तयारी करत होत्या. आणि श्री महादेव हे दूरवर ध्यानस्थ बसले होते. देवी गंगा यांचे लक्ष श्री महादेवांकडेच होते. त्या त्यांच्याचकडे पाहत होत्या. त्यांच्या मनात ज्या भावना निर्माण झाल्या होत्या त्या कोणाशी तरी बोलाव्यात असे त्यांना वाटत होते. आणि महर्षी मार्कंडेयांकडे त्यांनी हे बोलायचे ठरवले. ऋषीवर, मी आपल्या साधनेत व्यत्यय आणला म्हणून आपली क्षमा मागते. पण माझ्या मनी जे चाललं आहे ते तुम्हाला सांगावंसं वाटलं म्हणून मी आले. देवी गंगा, तुमच्या मनात जे चालले आहे ते मला सांगावेसे वाटत असेल तर तुम्ही निसंकोचपणे सांगा. ऋषीवर, माझ्या ह्या भावना योग्य आहेत की अयोग्य हे आता मला कळेनासेच झाले आहे. पण मला ही अनुभूती होत आहे की जेव्हापासून मी श्री महादेवांना पाहिले आहे तेव्हापासून त्यांच्या प्रती माझ्या मनात आकर्षण निर्माण झाले आहे. कदाचित हा विचार अयोग्यही असेल, पण मला हे सत्य स्वीकारावं लागत आहे की मी त्यांच्याकडे आकर्षित झाले आहे आणि त्यांनी माझा स्वीकार करावा अशी भावना मनात आहे. देवी, तुमच्या या भावना अगदीच अयोग्य आहेत असे मी म्हणणार नाही. पण काय ऋषीवर? देवी, ते श्री महादेव आहेत, देवांचे देव आहेत आणि त्रिमूर्तीपैकी एक आहेत. ते मी जाणते ऋषीवर, पण का कोणास ठाऊक मला असे वाटते आहे की आता माझे भवितव्य त्यांच्याशी निगडीत आहे. माझ्या मनातली ही भावना तुम्हाला सांगावीशी वाटली. देवी, मला देखील आज तुम्हाला काही सांगायचे आहे जे तुमच्या भविष्याशी संबंधित आहे. काय ऋषीवर? मला देखील वाटते आहे की माझे भविष्य आता महादेवांशी जोडले जाणार आहे. ही भावना माझ्या मनात घर करू लागली आहे. हो, तेच सत्य आहे देवी. म्हणजे देवी, तुमचे भवितव्य श्री महादेवांशीच निगडीत असेल. तुम्ही खरं सांगत आहात ऋषीवर? हो देवी. नारायण नारायण. मार्कंडेय ऋषींनी सांगितले की देवी गंगा यांचे भवितव्य श्री महादेवांशी निगडीत आहे. आणि हे ऐकताच देवी गंगा यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. श्री महादेवांशी आपला विवाह व्हावा ही भावना देवी गंगा यांच्या मनात रुजू लागली होती. आणि त्यांच्या मनातली ती भावना, श्री महादेवांच्या प्रती असलेलं आकर्षण, सारं सारं काही त्यांनी महादेवांना सांगण्याचा निश्चय केला. बा, अरे मला हे ठाव होतं का पार्वती देवींसंग देवांचं लगीन झालं होतं. म्हणजे महाराजांनीच आख्यानामध्ये सांगितलं होतं तसं. पण हे समजा मला काय बी ठाव नव्हतं र. महाराज, काय झालं बानू? तुला काही शंका आहे का? वहायजी, म्हणजे अगोदर तुम्हीच आख्यानामध्ये सांगितलेलं आठवतंय मला.
त्या पार्वती देवींसंग महादेवांचं लगीन झालं होतं. पण बानू, जसं त्यावेळी काय घडलं हे तुला जाणून घेण्याची उत्सुकता आहे, तसंच ती इतरांनाही आहे. आणि म्हणूनच त्यावेळी नेमके काय घडले हे आता सर्वांना कळेलच. तर देवी गंगा या श्री महादेवांशी बोलण्याच्या हेतूने त्यांच्या जवळ जाऊ लागल्या आणि काही क्षणातच त्यांच्या मनातलं सारं काही त्या श्री महादेवांकडे बोलणार होत्या. हे श्री महादेव, आपण फलाहार स्वीकार करावा. ह्या आश्रमात सतीच्या पिंडाचे संरक्षण करण्यासाठी दैत्यांशी मी युद्ध केले आणि तरीही आपण माझा अपमान करत आहात. गंगा, मला भोजनाची इच्छा नाही आणि तू केलेल्या पराक्रमाबद्दल मी तुला काय वरदान देऊ? महादेव, आपण माझी इच्छा पूर्ण कराल का? तुझी काय इच्छा आहे? मी मनोमन माझ्या पतीची निवड केली आहे आणि त्यांच्याशी माझा विवाह व्हावा असे मला वाटते. मग त्यात वरदानाची काय आवश्यकता आहे? तुझ्या इच्छित पतीला तू स्वतः विवाहासाठी जाऊन विचारावं. हे श्री महादेव, आपण माझ्याशी विवाह कराल? माझ्याशी विवाह करण्याचा विचार पुन्हा मनात आणून देऊ नको. परंतु महादेव, मी असा काय अपराध केला आहे? माझी अर्धांगिनी म्हणून सतीशिवाय मी कोणाचाही विचार करू शकत नाही. या सृष्टीने सतीला भस्मसात केले आहे आणि म्हणून या सृष्टीत आणि कोणत्याही नात्यात मला कोणताही रस उरला नाही. आपल्या हृदयात सतीचे जे स्थान आहे ते स्थान माझ्या हृदयात आपले आहे. मी मनोमन आपल्याला पती मानले आहे. आपल्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचाही विचार नाही करू शकत. गंगा,
तू तुझ्या मनाच्या अधीन होत आहेस. आवर स्वतःला, स्वतःवर संयम ठेव. आवेगाने वाहत जाणे हाच माझा स्वभाव आहे. हा विषय इथेच संपला. पुन्हा हा विषय नको. शिव 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 मल्हार सदा शिव. हे श्री महादेव, माझ्या प्रेमाचे काहीच मूल्य नाही का? माझ्यात अशी काय उणीव आहे की तुम्ही माझा हा प्रस्ताव धुडकावून लावत आहात? गंगा, शांत हो. आपण माझ्याशी विवाह करावा यासाठी मी प्रतीक्षा करेन. सती पुनर्जन्म घे. मी पुन्हा सतीशीच विवाह करेन. सती इतकं मी कोणावरही प्रेम करू शकत नाही. एकच सांगते, ह्या गंगेच्या रोमारोमात फक्त एकच प्रतिध्वनी उमटत राहील. महादेव. महादेव 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 महादेव. गंगा, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला वरदान देतो की कोणत्याही पापभ्रष्ट जीवाचे पापक्षालन करण्याची क्षमता तुझ्यात अनंत काळ राहील. तुझ्या स्पर्शाने सर्व पाप नष्ट होतील. शुभम भवतु. गंगा यांनी त्यांच्या मनातलं उत्कट प्रेम श्री महादेवांकडे व्यक्त केलं आणि ते होणे शक्य नाही असं श्री महादेवांनी निक्षून सांगितलं. पर त्यांनी तर त्यांच्या मनातलं सांगितलं आहे, मग त्यात काय चुकलं? नाहीच चुकलं ना, त्यांचं काही चुकलं ना श्री महादेवांचं. जे शक्य नाही ते कसं होणार? शिव आणि शक्ती यांना विलग कोण करणार? पण मला प्रश्न पडला आहे मुनिवर, श्री पार्वती देवी आणि श्री महादेवांचा विवाह झाला होता? होय देवी. तुम्ही आख्यानात हे देखील सांगितले होते की पार्वती देवी या हिमालयाच्या सुपुत्री होत्या. होय देवी. म्हणजे त्या देवी गंगा यांच्या बहीण होत्या. नारायण नारायण. होय देवी. मग आपल्या बहिणीचा आणि महादेवांचा विवाह होणार आहे हे ठाऊक असूनही त्यांनी असे का केले? कारण असं काही घडणार आहे हे त्यावेळी गंगेला ठाऊक नव्हतं. पण पार्वती देवींच्या मनात तुमच्याविषयी प्रेम होतं आणि तुमच्या मनात देखील त्यांच्याविषयी प्रेम होतं हे मला ठाऊक आहे. पण
हे सारं घडत असताना पार्वती देवींनी मध्ये हस्तक्षेप का नाही केला? त्यावेळी असं घडत असताना पार्वती देवी कुठे होत्या? तुम्ही काहीच का बोलला नाही? मला या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं आहे. त्याशिवाय मला स्वस्थता लाभणार नाही. मला सांगा, त्यावेळी पार्वती देवी कुठे होत्या? त्या काहीच का बोलल्या नाही?